पांगोळी धनगर वस्तीमध्ये श्री संत बाळूमामा देवाच्या उत्सवाचे आयोजन। लोणावळा येथील पांगोळी धनगर वस्तीमध्ये श्री संत बाळूमामा देवाच्या उत्सवाचे आयोजन 1 आणि 2 एप्रिल रोजी करण्यात आले असून भाविकांसाठी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे। पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्सव साजरा केला जाणार आहे। 1 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम होईल। त्यानंतर रात्री 10 वाजता ह.भ.प. गणेश महाराज पाटोळे यांचे संगीत भारूड सादर होणार आहे। 2 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता अभिषेक, 7 वाजता आरती, 9 वाजता होम हवन आणि सत्यनारायण महापूजा होईल। दुपारी 2 वाजता भजन, 4 वाजता ढोल ताशांच्या गजरात श्रींची मिरवणूक, 7 वाजता गुरुवर्य कृष्णात महाराज ढोणे यांची भावणूक आणि रात्री 9 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। या उत्सवाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बबन खरात यांनी केले आहे। 1 तारखेला सालाप्रमाणे या ठिकाणी संत सद्गुरू बाळूमामाचा देवस्थानचा भंडारा चालू होतो। या ठिकाणी संध्याकाळी महिलांसाठी कार्यक्रम ठेवला आहे। त्याचं बक्षीस बी काही ठेवलं त्यामध्ये, पहिलं, दुसरं, तिसरं। त्याच्यानंतर गणेश महाराज त्यांचं कीर्तन आहे। या ठिकाणी कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिला जाईल। त्याचा लाभ सगळ्या भक्तांनी घ्यावा अशी आमच्या ट्रस्टच्या वतीने सगळ्यांनी विनंती राहील। दुसरा विषय 2 तारखेचा विषय आहे सकाळी। पुन्हा 2 तारखेला सकाळी मामांचा अभिषेक असतो सकाळी 6ला। अभिषेक झाल्याच्यानंतर या ठिकाणी पुन्हा आरती होती। आरती झाल्याच्यानंतर दुपारी सत्यनारायणची पूजा 10:30-11च्या टायमाला सत्यनारायणची पूजा होती। त्याला जोडून होम हवन घेतलं जातं। होम हवन झाल्याच्यानंतर संध्याकाळी 4च्या टायमाला इथून पालखी मंदिरातून मामांची पालखी सजवून खाली सात्यासरांचं मंदिर आहे, ठिकाणी आम्ही घेऊन जातो। त्या पालखीचा मान आपल्या काही लोकांना, समाजाच्या लोकांना ते दिला जातो। त्या मानातून काही धनगर समाजाच्या इडेचं मान असतं, 27 सोयरे, 5 सोयरे, अशा सोयऱ्यांना त्या ठिकाणी आम्ही इडेंचं मान देऊन त्यांचा सन्मान करतो। आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 7 वाजता आरती पालखी आपल्या मंदिरात येते। मंदिरात आल्याच्यानंतर ह्या ठिकाणी त्या प्रमाणे लोक येत असतात आणि त्या ठिकाणी बाकणूकचा कार्यक्रम चालू होतो। या ठिकाणी बाकणूक मामांची ऐकण्यासाठी गावातून लोक तर येतच असतात, तालुक्यातून, जिल्ह्यातून, पुण्यातून, तालुका रायगड असेल, मावळ असेल, महाराष्ट्रातून लोकांना आम्ही आवाहन करतो का महाराष्ट्रातून लोकांनी मामांची बाकणूक ऐकण्यासाठी त्या ठिकाणी यावा असे सगळ्या भक्तांना आवाहन करतो। आणि संध्याकाळी बाकणूक झाल्याच्यानंतर पुन्हा महाप्रसाद इथं आयोजित केलं जातं मोठ्या प्रमाणे। आणि ते प्रसादाचा लाभ घेऊन संध्याकाळी कार्यक्रम संपला असं आम्ही जाहीर करतो। दत्तात्रय शेडगे, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12, 72 76 47 38 54।